नमस्कार. आज मी इथे वांगं घेतलेले धुवून. वांगं कापून घेते. अशा प्रकारे फोडी करून घेते. आता वांग्याची कापं कापून घेते. वांग्याची कापं कापून झालेले आहेत. बाकी उरलेल्याचे मोठे तुकडे करून घेते. कापांना लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि वांग्याच्या कापांना लावून घेते. वांग्याच्या कापांना मसाला लावून 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं. इथे ताटात बारीक रवा घेतलेला आहे. मसाला लावलेल्या वांग्याच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल ठेवले गरम करायला. वांग्याची कापं तेलात शॅलो फ्राय करून घेते. झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने शिजून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा झाकण लावून वांगी शिजलेली आहेत. वांग्याची कापं तयार आहेत. आता बाकी उरलेले जे तुकडे पॅनवरती झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून दुसऱ्या बाजूने शिजून घेते. छान नरम होईपर्यंत शिजून घेते. वांगे शिजलेले आहे. गॅस बंद करते आणि थोडंसं थंड करायला ठेवते. थोडं थंड झाल्यानंतर वांग्याची सालं काढून घेते. अशा प्रकारे सालं काढून घेते. आणि इथे वांग्याचा गर काढून घेतलेला आहे. तो काट्याने मॅश करून घेते. ओलं खोबरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालते. बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेची पेस्ट घालते. मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. वांग्याचं भरीत तयार आहे. इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे. 8-10 कोकमं घालते. इथे 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या गॅसवर भाजून घेते. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. काढून घेते. 2 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या चेचून घेते. आता मिरच्या पण चेचून घेते. कोकम भिजत घातलेल्या पाण्यामध्ये मिरची आणि लसूण घालते चेचून ठेवलेलं आणि हाताने मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता गाळून घेते. कढीला फोडणी द्यायसाठी तेल घेतलेलं आहे थोडंसं. त्यात थोडीशी राई घालते. राई तडतडल्यावर 2 सुक्या मिरच्या घालते. सुक्या मिरच्या परतून झाल्यावर कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग घालते आणि कढीला वरून फोडणी देते. थोडीशी कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. कोकमाची कढी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.